नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. शब्द हे फक्त अक्षर नसतात, ते भावना असतात, विचार असतात आणि कधीकधी संपूर्ण आयुष्याचं प्रतिबिंब असतात. काही लोक शब्द लिहितात, पण काही लोक शब्द जगतात. आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला, ज्यांचं आयुष्य म्हणजे अक्षरशः शब्दांची साधना आहे, ज्यांच्या लेखणीतून विचार, भावना आणि अनुभवांचा अखंड झरा वाहतो आहे. त्या म्हणजे सुमती पवार. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशोदेशी पोहोचला आहे. सावंतवाडीतील पटेकर सरांच्या संवाद या पोर्टलवर दररोज त्यांच्या कविता आणि लेख प्रकाशित होतात. आणि विशेष म्हणजे हे लेखन केवळ भारतापुरतं मर्यादित राहत नाही, तर अनेक देशांपर्यंत पोहोचतं. शब्दांच्या माध्यमातून त्यांनी जगाशी नातं जोडलं आहे. आणि फक्त लेखणीच नाही, तर त्यांचा आवाजही लोकांच्या मनात घर करतो आहे. रेडिओ विश्वासवर नातवंडांची गप्पा आणि नाशिक आकाशवाणीवरील सुमती पवार गीतगंगा यात अभंग, लावणी, भजन, भारूड, विरहगीत, प्रेमगीत अशा विविधतेने नटलेले कार्यक्रम दर रविवारी रसिकांना भेटतात. शब्द आणि स्वर या दोन्ही माध्यमातून त्या रसिकांशी संवाद साधतात. फक्त कविता नाही, तर सामाजिक प्रश्न, वैचारिक लेख आणि जीवनाशी जोडलेले विविध विषय यावर त्या सातत्यानं लेखन करतात. शुभं करोती या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दर आठवड्याला वेगवेगळे विषय दिले जातात आणि त्यातील अनेक विषयांवर नियमित लेखन करतात. या उपक्रमाची खासियत म्हणजे इथे फक्त लेखन होत नाही, तर इथे लेखक घडतात. तज्ज्ञ परीक्षकांच्या मार्गदर्शनामुळे नवोदितांना दिशा मिळते. या उपक्रमामुळे अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण या सगळ्याचा पाया काय? तो म्हणजे वाचन. अगदी विद्यार्थी दशेपासूनच त्यांना वाचनाची सवय लागली आणि नंतर ती सवय नाही, तर ते वेड बनली. फडके, खांडेकर, माडखोरकर, अत्रे, जयवंत दळवी अशा कित्येक जुन्या आणि नव्या लेखकांचा अक्षरशः खजिना त्यांनी वाचला. KTHM कॉलेजमध्ये शिकवत असताना लायब्ररी त्यांच्या हातात आली आणि त्यांनी ती अक्षरशः पिंजून काढली. हिराबाई बडोदेकरांपासून चार्ली चॅप्लिनपर्यंत इतकं व्यापक वाचन त्यांच्या अंगी आहे आणि म्हणूनच त्या आत्मविश्वासानं सांगतात, मला आता शब्दांची विनवणी करावी लागत नाही. शब्द माझ्या मागे मागे येतात. एखादी कल्पना मनात आली की अवघ्या 5 ते 7 मिनिटात न थांबता, कोणताही बदल न करता एक संपन्न कविता जन्माला येते. मित्रांनो, हीच खरी साधना आणि हीच खरी कमाई. आजवर त्यांच्या 33 पेक्षा अधिक पुस्तकांचा ठेवा तयार झाला आहे आणि 50 पेक्षा अधिक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. धुळे जिल्ह्यातील कापडणे या गावात त्यांचा जन्म झाला.
गावाकडचा संस्कार, भाषेचा गोडवा आणि जीवनातील अनुभव यातून त्यांच्या मनात साहित्याची बीजे रुजली. नाशिकच्या KTHM महाविद्यालयात 29 वर्ष त्यांनी मराठी विषयाचं अध्यापन केलं. पण त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या प्रेरणादायी गुरु होत्या, ज्यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास नाही तर साहित्यावर प्रेम करायला शिकवलं. 1992 पासून त्यांच्या अंतर्मनातून काव्याची सरिता वाहू लागली. पहिला काव्यसंग्रह मोरपिसारा आणि त्यानंतर इंद्रधनुष्य, फुलपाखरू, संस्कार, सृजन, सुगंध, सुंदर असे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. विशेष लोकप्रिय ठरले. ज्यात पर्यावरणाची एक कविता मला खूप आवडली. नका छाटू मला, मी आहे भला, मी देतो तुम्हाला छाया, मी करतो तुमच्यावर माया, मी फुलतो नि देतो फळे, मिळे सावली ती माझ्यामुळे, नका छाटू मला, मी आहे भला. ही एका झाडाची विनवणी आणि सामाजिक विषयावर ही एक कविता त्यांची स्त्री म्हणून संवेदनशीलता दाखवते. संसाराचे चाक हो नारी, कष्टाळूनी प्रेमळ, तरी का करते पुरुष जातही नारी जातीचा खेळ. सुमतीचे श्लोक भाग 1, 2, 3 हे मनाच्या श्लोकासारखे उद्बोधक आहेत. जसे की शोधा 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 हृदयात देव, प्रत्येकाच्या आहे शरीरात ठेव, डोकावूनी पहा जरा अंतरात, जसा उभा आहे तो देव घरात. त्यांच्या कविता आणि लेखनाला लोकमत, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, देशदूत, गावकरी या दैनिकांमध्ये स्थान मिळालं. तसंच विविध मासिकांमधूनही त्यांच्या लेखनाने वाचकांची मनं जिंकली. त्यांच्या कवितांना पाठ्यपुस्तकात स्थान मिळणं ही त्यांच्या लेखनाची मोठी पावती आहे. बालभारतीने त्यांच्या 2 कवितांचा पाठ्यपुस्तकात समावेश केला आहे. हे खरे खरे व्हावे आणि दुसरी कविता मला वाटते. या कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या. त्यांना अनेक सन्मान मिळाले आणि त्यांचा गौरवही झाला. 2019 मध्ये अखिल भारतीय महिला लेखिका संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि नुकताच 26 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 50 पेक्षा अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात वा वर्टी पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, कवी गोविंद पुरस्कार, तसेच बालवाङ्मय भाषा संवर्धन आणि साहित्य सेवेसाठी अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहे. त्यांच्या कवितांचे आणखी विविध रंग बघा. एक हिंदीतूनही आहे. प्यार से पागल है दुनिया, क्यों उमड़ उमड़ दुख आते हैं, क्यों आते हैं. विसरला समज जरी खंत ना मनी, आठवण ठेव फक्त खास ती जुनी. तुझ्या रंगात रंगून जावे सदा वाटते रे मला, मनी झुलतसे नेहमी आठवणींचा झुला. जादू शब्दांची महान, शब्द चंदन सहाण, शब्द कपाळी लावावा, शब्द देवाला वहावा. मला भेटलेली माणसे बरी होती, सज्जन काही बेरकी होती, छद्मी कुणी तर बिलंदर कुणी ती, कशी जुळावी हो अशांशी ती प्रीती. सत्य संकल्प. संकल्प करा हो संकल्प करा, सत्याचा संकल्प रोज करा. सत्य हे शिवसत्य सुंदर, ध्यानात ठेवा तोच परमेश्वर. त्यांच्या बालकविता तितक्याच गोड आणि निरागस आहेत. आमच्या घरी आली आहे एक सुंदर परी, गोरी गोरी नाजूक सुंदर इंद्राणी ती खरी. अवखळ आहे फारच राणी, आहे ठसकेबाज,
विलोभनीय ते रूप तिचे हो, आहे नखरेबाज. ही एक बालकविता बघा. मुंगीला लागली एकदा खूप खूप भूक. मिळेल का मला आज साखर आणि तूप? साखर तूप खाऊन मी जाडजूड होईल. साखरेसारखी शुभ्र आणि सुंदरही होईल. त्यांचा कापडण्याचा पोवाडा प्रसिद्ध झालाय. त्यात त्यांच्या जन्मगावाचा म्हणजे कापडणे गावाचा गौरव त्यांनी केला आहे. सुमती पवार या केवळ लेखिका नाहीत, त्या आहेत शब्दांची साधिका, वाचनाची उपासक आणि प्रेरणेचा अखंड स्रोत. त्या स्वतः म्हणतात, गर्वाने नाही पण अभिमानाने सांगते, आज संपूर्ण महाराष्ट्र मला सुमती पवार म्हणून ओळखतो. हीच माझी खरी ओळख आहे. अक्षरांवर प्रेम, ज्ञानदानाची निष्ठा आणि समाज प्रबोधनाची तळमळ या त्रिसूत्रीवर उभं असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे काव्य तपस्वी प्राध्यापक सुमतीताई पवार. शब्दांची जादू आणि त्या जादूची साधना करणारी एक व्यक्ती अशी आहे सुमती पवार. त्यांच्या साहित्य सेवेला मनःपूर्वक अभिवादन. जर तुम्हाला लेखनाची आवड असेल तर सुमती पवार यांचा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. पुढील रविवारी भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद.